नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेससाठी अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर साधारणतः 18 तारखेपर्यंत कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 चे जे कॉलेज ऑप्शन फॉर्म आहेत तर यासाठी नोंदणी करण्याची मुदत आहे। याच्यामध्ये मुळीच वाढ होणार नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी अजून ऑप्शन फॉर्म भरलेले नाहीयेत त्यांनी भरून घ्यायचे आहेत। त्यानंतर जनरल आणि ELCT यापैकी दोघांपैकी एक ऑप्शन फॉर्म भरू शकतात, दोन्ही भरले तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये। तर अनेक कॅन्डिडेट आपल्याला मेथड विचारत आहेत, आपण त्यांना सांगत आहोत की प्रत्येक कॉलेजची जी लिस्ट आलेली आहे त्याच्यासमोर मेथडचा कॉलम दिलेला आहे, ती पाहून किंवा तुम्ही संबंधित कॉलेजमध्ये कॉल करा जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये मेथड चुकीची जाणार नाहीये। तरी अशी माहिती आपण देतच आहोत। तर आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय राहणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। साधारणतः 21 तारखेला पहिला राऊंड आहे, तर याची तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म तुम्ही दिले होते, जे कॉलेजेस दिले होते, यापैकी तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे हे तुम्हाला 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर कळणार आहे। आणि याच्यामध्ये फक्त पहिला राऊंड लागणार आहे आणि ज्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं असेल त्यांना ॲडमिशन घेणं 100% कंपल्सरी असणार आहे। आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही डायरेक्ट कॅपमधून बाद व्हाल, डायरेक्ट इन्स्टिट्यूट लेवलच्या कॅप राऊंडसाठी पात्र असाल। आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्यांचं पहिल्या नंबरचं कॉलेज लागलेलं नाही आहे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॉलेजचा नंबर लागलेला आहे, तर असे विद्यार्थी बेटरमेंट ऑप्शन घेऊन पुढच्या राऊंडसाठी थांबू शकतात। आणि त्यानंतर लगेच 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन जे ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन सीट ॲक्सेप्टचा जो तुम्हाला 21 तारखेला मिळेल तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे। आणि सगळे कागदपत्र घेऊन कॉलेजला ॲडमिशन 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत करायचं आहे। जर तुमच्याकडे पावती असेल तर तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहेत, नॉन क्रिमिनल, कास्ट व्हॅलिडिटी। कॉलेजमध्ये प्रवेशावेळी ऑनलाईन तुम्हाला पावती चालणार नाही, सर्टिफिकेटच लागणार आहेत। जर सर्टिफिकेट नसेल तर तुमचा प्रवेश रद्द केला जातो। तर ही महत्त्वाची अपडेट आहे, तुम्ही कॉलेजमध्ये देखील विचारणा करू शकता। तर हीच माहिती तुम्हाला दिली जाते, यामध्ये काही तरतूद करता येत नाहीये। यानंतर 26 तारखेला कॉलेजमध्ये जेवढे ॲडमिशन होतील त्यानुसार प्रत्येक कॉलेजच्या लिस्ट विद्यार्थ्यांच्या याद्यांच्या ॲडमिशन ज्यांचं कन्फर्म झालेलं आहे तर या सर्व याद्या पोर्टलवरती उपलब्ध होतील। आणि 26 तारखेलाच रिक्त जागा म्हणजेच कॅप राऊंड 1 मध्ये जेवढ्या जागा फुल झाल्या त्या जागांची यादी पाहायला मिळेल आणि जेवढ्या जागा रिकाम्या आहेत कॅप राऊंड 2 साठी तर ह्या देखील आपल्याला 26 तारखेला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर लगेचच 29 तारखेला कॅप राऊंड दुसरा म्हणजेच जेवढ्या जागा रिक्त असतील त्याच्या प्रेफरन्सवरती तुम्ही आता जे कॉलेज ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत ते कॅप राऊंड 1 आणि 2 साठी दिलेले आहेत, त्यामुळे 29 तारखेला लगेचच दुसरा राऊंड लागणार आहे। आणि अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। आणि त्याच्यानंतर कॉलेज ॲडमिशन पुन्हा दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळी सगळे जे ॲडमिशन आहेत कॅप राऊंड 1 आणि 2 विहित मुदतीत विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन ज्यावेळी प्रवेश घेतील त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी स्पेशल रजिस्ट्रेशन सुरू झालेच आहे। तिसरा राऊंड आहे तो पुन्हा त्याच्यानंतर होणार आहे। तर या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। 21 तारखेला पहिला कॅप राऊंड लागेल, त्याच्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे कसा सीट ॲक्सेप्ट करायची, बेटरमेंट किंवा इतर ऑप्शन कसे द्यायचे या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत। त्यामुळे आत्ताची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहेत, ते आजच जॉईन करा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये